तर तुम्ही बघितलंच की बाहेर पाऊस पडतोय. जसं एप्रिल महिना चालू आहे इंडियामध्ये, फुल गरमीचे दिवस चालू आहेत. घरच्यांशी बोलते तेव्हा ते नेहमी सांगतात की खूप गरम होत आहे, खूप जास्त गरमी आहे यावेळेला. पण US मध्ये इकडे एप्रिल महिना म्हणजे पावसाळी महिना असतो. त्यामुळे कालपासून पाऊस सतत आहे, आता पण चालू आहे. पण या पावसात सुद्धा बाहेर तर जावंच लागणार कामानिमित्ताने. आणि काम म्हणजे तेच घरातली ग्रॉसरी वगैरे सगळं संपलेलं आहे आणि ते बाय आउट करायचं आहे. तर तिथे जाणार आहोत आता आम्ही. आणि थोडं थांबली आहे मी, तयार होऊन बसली आहे, कारण का विक्रांत गेला आहे हेअरकटला. तर तो आता त्याचा हेअरकट करून येईल आणि जसा तो येईल फोन करेल, मी खाली जाईन आणि मग आम्ही जाऊ. थोडं काय काय घ्यायचं आहे इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधून आणि नंतर जायचं आहे कॉस्कोला सुद्धा, क्लिनिंग सप्लाईज वगैरे घ्यायचे आहेत. सो आजचा व्हिडिओ असणार आहे की आम्ही इकडे काय काय घेतो आणि कुठून घेतो. सो लेट्स गो. विक्रांत आलाय हेअरकट करून त्याचा, आणि हा त्याचा लुक आहे. मला तरी एवढं काय कापलेले असे वाटत नाही, त्याने ते थोडेसे ट्रिम करून आलाय फक्त. तुला चांगले वाटतात ना? त्याला चांगले वाटतात ना, बस झाले. मग थोडा एक न्यू लुक म्हणून थोडे ट्रिम करून आलाय आणि ब्युजियन ठेवलंय असं म्हणतो की लॉंग हेअरचं. तर आता आम्ही निघालोय, जातोय फुल इंडियन स्टोअरला. मस्त पाऊस पडतोय, गार वारा पण आहे. तर बघूया, चला जाऊया आणि घेऊया काय काय. म्हणून आम्ही पोचलो आता इंडियन स्टोअरला, पटेल ब्रदर्स. लेट्स शॉप. शिमला मिरची 2 घे, 2 शिमला मिरची. कुठून? तिथे सेलांट्रो घ्यायचा. हिरव्या मिरच्या आहेत. कारलं घ्यायचं तुला? कारल्याची कापं करायला. नाही प्लीज. ऊस पण आलं रे. लेट्स गो अँड टेक सिलांट्रो. सिलांट्रो कितीला आज? 2 for $1. 2 घे. मॅजिक. सिलेंट्रो वगैरे घेऊन झाला. तर रेड अनियन्स घ्यायचे आहेत. हे रेड अनियन्स कसे आहेत घरी थोडे, थोडेसे घेते आता. ऐन वेळेला मन असतात. किती लागतो? 1.99ला 2 pounds. आणि इथे हे फ्रेश किचन असतं असं इंडियन स्टोअर्समध्ये, जे तुम्हाला म्हणजे पॅटिस, समोसा, वडा असं सगळं मिळतं. ब्लॅक फॉरेस्ट केक आहे. आता मँगो सीझन आहे, मँगो लस्सी वगैरे ठेवलेली आहे. आणि हे सगळे केक्स आहेत इकडे. म्हणजे असे चपाती वगैरे पण बनवून ठेवलेली असते. थेपला, पुरणपोळी पण आहे. सो हे सगळं आहे, ते सगळं आपण घेऊ शकतो. ते स्नॅकिंग आयटम. ते सगळे हे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, दही वगैरे. मला डोसा आणि इडली बॅटर घ्यायचं होतं. सो हे इडली डोसा बॅटर आहे, दोन्ही होतील ह्याच्यात. तर हे एक घेते मी. आणि काय आहे,
विक्रांत पनीर हल्दीरामचा कुठे आहे का दिसतं? दोन इडली डोसा बॅटर घेतलेला आहे आणि ह्या आईलमध्ये आम्ही आलो जिथे सगळे आईस्क्रीम्स आणि फ्रोझन आयटम्स आहेत. फ्रोझन आयटम्स मोस्टली जितकं होतील तेवढे आम्ही अवॉइड करतो, म्हणजे जे रेडी टू ईट फ्रोझन आयटम्स असतात. पण इथे रसमलाई पण आहे विक्रांत, आय डोंट न्यू. रसमलाई पण आहे. तर आम्हाला घ्यायचं आहे पनीर बेस्ट इथे वाडीलाल किंवा हल्दीरामचं असतं. सो ते खूप सॉफ्ट असतं, म्हणजे ते लिटरली फ्रोझन काढलं थोडं नॉर्मल ते होतं. बाकी खूप ट्राय केले मी पनीर, बट इट वॉज नॉट दॅट ग्रेट. पण शेवटी ते हल्दीरामचं पनीर घेते मी. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण बेस्ट पनीर आहे ते. मग ते मी कॉस्को किंवा दुसरीकडून अजून कुठून घेत नाही. सो हे हल्दीरामचं पनीर आहे इकडे. हे स्लॅब आहे अख्खा क्यूब, किंवा हे असे क्यूब्समध्ये ऑलरेडी असतात. सो आता ते घेतं. आणि विक्रांतने तिथे जाऊन त्याचं फेवरेट उचललेलं आहे, मँगो पल्प. म्हणजे आपला काय करतात, केसर मँगो पल्प डायरेक्ट करतात आणि डायरेक्ट फ्रीज करून टाकतात. तर हे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट या लोकांनी मेन्शन केलेलं आहे, केसर मँगो पल्प फ्रोझन अँड पॅक्ड वाईल्ड फ्रेश. तर हे असं फ्रेश मँगो पल्प आहे, म्हणजे आपला आमरस. गुढीपाडव्याला आम्ही घेतलेलं ते आणि खूप मस्त होतं, ओरिजिनल टेस्ट होती. सो ते परत घेतलेलं आहे विक्रांतने. आता पनीर घेतोय, हल्दीराम फ्रेश पनीर. ते एक पॅकेट क्यूब पण घेऊन ठेव ना. जे जे इथे भाज्या अवेलेबल नसतात ते सगळे अशा फ्रोझनमध्ये मिळून जातात. जसं वालपापडी आहे, गवार आहे, हे सगळं फ्रोझनमध्ये मिळतं. इथे टिंडीची भाजी पण आहे, असं सगळं आहे इथे. विक्रांत अल्फान्झो मँगो पल्प आहे, तू केसर कसा घेतलास? हापूस आंब्याचा पण आहे, हापूस आंबा पण घे. सेमच असणार, केसर चांगला लागलेला. अल्फान्झो मँगो पल्प. सगळ्या भाज्या तिथे फ्रोझन. अल्फान्झो मँगो 91%, 8% शुगर. 1% कुठे गेला काय नाही. 99%. 1% पाणी असेल. झाले माझे. देवाचं तेल घ्यायचं सर. आम्ही आल्यावर आम्ही बघितलेलं की इथे लिटरली वडापाव सुद्धा फ्रोझन मिळतो. तर तिथे आहे बटाटा वडा फ्रोझन. म्हणजे असं काहीच नाही की इकडे काय फ्रोझन नाही मिळणार, सगळं फ्रोझन आहे. वेगवेगळ्या टाईप्सचे समोसे सुद्धा आहेत इकडे फ्रोझन, म्हणजे चीज चिल्ली, पंजाबी, मिक्स व्हेजिटेबल, सगळे. सो येस, ते पण आहे, पण ते कधीतरीच खाल्लेले चांगले फ्रोझन आयटम्स. सो येस, तर मला घ्यायचं होतं देवाचं तेल, ते मी शोधते. आणि रुपेरी सुद्धा. आपली चांदीची भांडी चमकवायला, देव वगैरे त्यांना आंघोळ घालताना हे रुपेरी मी घेते. आणि देवाचा विक्रांत तिकडे घे. आणि इथे पूर्ण पूजेची सामग्री आहे, तुमचे अगरबत्त्या, धूप वगैरे सगळं मिळतं. मोठ्या बॉटल्स बंद केल्या काय ना, छोट्याच येतात आता. तेच घे मग. सगळं इंडियन सामान पूर्ण मिळून जातं इकडे. मातीची भांडी पण आहेत. विक्रांत गायला लागला. इडली हे बघ, मातीची भांडी पण आलेत. मातीचा तवा, याचा काय बनवणार?
चला चला लेट्स गो. कॉस्कोला पण जायचं. तर आमचं झालेलं आहे शॉपिंग करून. विक्रांत बिलिंग करेल आणि मग जाऊ आम्ही कॉस्कोला. मला काय मेलेडी खाऊ खूप जाम जाऊ. इंडियात पण आता वाटतं रेअरली बघायला मिळतं, पण इकडे खूप मिळतात. किसमी टॉफी पण आहे. आमची झाली इथे इंडियन स्टोर मधून शॉपिंग करून, पटेल ब्रदर्स मधून. आता नेक्स्ट स्टॉप आमचा कॉस्को. विक्रांत गाडीत सगळं ठेवतं. कॉस्को मध्ये जाऊया. चलो 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 जल्दी. सो वी हॅव अराइव्ड इन कॉस्को. जस्ट आलं. ते पण बटर आणि क्लिनिंग सप्लाईज मी बोलली तसं ते सगळं घ्यायचं आहे. पण नवीन काय काय आलं तेही आम्ही बघतोय. जर त्यांना कॉस्कोला आलं की थोडंफार एक्स्ट्रा सामान घेतलंच जातं, म्हणून आम्ही ते बघतोय. एक छान असं आउटडोअर सेटिंगचे फर्निचर आलेले आहेत. कॉफी मशीन आहे. विक्रांतचं चाललेलं ही घ्यायची का, कारण का डिस्काउंटवर चालू आहे. 99ची $79. पण मला ही आवडली नाही आहे, त्यालाच ती आवडली आहे, तर तोच घे. चांगला आहे. आता समर स्प्रिंग सीझन आहे. मग हे सगळे आलेले आहेत बोट्स वगैरे रिव्हर राफ्टिंग साठी. आणि मग परत इकडे लहान मुलांना बॅकयार्ड वगैरे ज्यांचे असतात मोठे मोठे, तर हे असे छान पूल साइड सगळे टॉयज आहेत जे लहान मुलं एन्जॉय करतात. सो हे असं काहीतरी आहे तिथे डिस्प्लेला लावलेलं आहे. तर मी ते बघत असेपर्यंत विक्रांत पुढे निघून गेलाय. तर लेट्स कॅच अप. आज रिकामी वाटतंय कॉस्को. हॉट टब आहे. तर इथे हे कॉस्कोला बेकरी प्रोडक्ट्स पण भरपूर मिळतात. असे ब्रेड्स आहेत, बेगल्स आहेत, तिथे केक्स अँड पाईस आहे. केक्स, कुकीज, पेस्ट्रीज हे सगळं ठेवलेलं आहे. फुल शुगर आयटम आहे. ॲक्च्युली आज आम्ही एका वेगळ्या कॉस्कोमध्ये आलो. नेहमी वेगळ्या कॉस्कोमध्ये असतो, तर इकडची अरेंजमेंट थोडी डिफरंट आहे. तर आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही पण शोधतोय काय काय कुठे आहे. तर हे फुल इथे मीट सेक्शन आहे. सो इकडे हे सगळं त्यांचं पोक, बीफ सगळं मिळतं. आणि तिथे सगळं फ्रोझन चिकन वगैरे पण आहे इकडे. इथे सगळं असं फ्रोझन चिकन वगैरे आहे. आपण घेतो ते लॉन्ड्री डिटर्जंट कुठं. आणि क्लिनिंग मॉपला अटॅच करायला यूज अँड थ्रो वेट मॉप. हे वेट मॉप हेवी ड्युटी आणि लॉन्ड्री डिटर्जंट बघायचं आहे केमिकल फ्री वाला. त्या साईडला असं दिसत तर नाही मला, ते टाईड होतं तिकडे. आम्ही ते नेहमीचं जे लॉन्ड्री डिटर्जंट आहे जे केमिकल फ्री वाला असतं ते इकडे नाही आहे सध्या. सो ते नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा घेऊ. तर आता थोडं फ्रूट्स सेक्शनमध्ये जाऊन ते घेतो. फ्रूट्स ॲपल्स घ्यायचे आहेत.
आणि येस हे इथे फ्रेश प्रोड्यूस मध्ये जाऊ, इथे बघू काय चेरीज आले आहेत, कारण ह्या सीझनला आता चेरीज येतात. सो लेट्स सी इफ वी गेट दॅट. ओ माय गॉड, हे फुल वॉक इन फ्रीज आहे, वॉक इन फ्रीज. इथे सगळं स्ट्रॉबेरीज वगैरे तर आहेत, रास्पबेरीज आहेत, ग्रेप्स आहेत, चेरीज नाही आहे विक्रांत. मग फ्रोझन बेरीज घ्यायचे होते त्या साईडला वाटतं. फ्रोझन बेरीज तेच ते फ्रोझन बेरीज ना तिकडे, ते बघ 3 ते वाले नको, ते साईड वाले ऑर्गॅनिक बेरी सुप्रीम. पण ते हे सो आम्ही नेहमी घेतो ते हे आहे अवॅकाडो ऑइल, विच इज रिअली गुड. तो घरी ऑलरेडी आहे. तिकडे बिलिंग करतो तोपर्यंत त्याला ते चिकन बेक आहे ते खायचं आहे, विच इज दिस प्रोडक्ट. सो ते आपण घेऊया येईपर्यंत. सो इथे कुठे दिसतं हे ऑर्डर नो. $9.42 we will call us out. ते आलं की घेऊया आणि इथे कुठेतरी बसूया. विक्रांतचं बिलिंग पण झालेलं आहे, ऑर्डर पण आलेली आहे. सो बसूया आणि विक्रांतचं चिकन बेक खाय. कसला ड्रामा? काय झालं? मला वाटलं काय झालं की काय. प्लेट नाही गेली काय आहे चिकन बेक म्हणजे? चिकन आहे आपल्याला बेक केलेलं. पाऊस आहे. खूप पाऊस आहे रे, जास्तच पाऊस आहे. गाडीत बसूनच भिजूया. फायनली आमची शॉपिंग संपलेली, आम्ही घरी आलेलो आहोत. आणि तर ही होती आजची आमची संध्याकाळ ग्रॉसरी शॉपिंगची. तर कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.